हॅलो एव्हरीवन. एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्सेलमध्ये रिलेटिव्ह सेल रेफरन्स आणि ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स या दोघांमध्ये काय फरक आहे आणि त्या दोघांचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला काय यूज होतो ते. त्यानंतर आज आपण एक्सेलमध्ये फॉन्ट कसा चेंज करायचा आणि फॉर्मॅटिंगचे ऑप्शन्स कसे वापरायचे हे सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये सेल अलाइनमेंट, बॉर्डर्स, नंबर फॉर्मॅट्स, व्रॅप टेक्स्ट आणि मर्ज सेल्स या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत रिलेटिव्ह सेल रेफरन्स म्हणजे काय. आता आपण पाहू शकता की या ठिकाणी क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट असे 3 भाग आहेत. पहिल्या कॉलम मध्ये आपण क्वांटिटी टाकणार आहोत. सेकंड कॉलम मध्ये आपण रेट घेणार आहोत आणि थर्ड कॉलम मध्ये आपण अमाऊंट अर्थात क्वांटिटी मल्टिप्लाय बाय रेट असं करून आपण इथे अमाऊंट काढणार आहोत. त्यासाठी बरोबरचं चिन्ह, क्वांटिटीचा सेल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचा साइन, त्याच्यानंतर रेटचा सेल आणि एंटर. तर आपण पाहू शकता की इथे क्वांटिटी इंटू रेट केल्यानंतर आपल्याला इथे त्याची अमाऊंट मिळाली आहे. याच पद्धतीने रॅन्डमली मी काही क्वांटिटीज इथे टाईप करून घेतो आणि इथे मी काही रॅन्डमली रेट्स टाकून घेतो. आता आपण पाहू शकता एक्सेल मध्ये आपण जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा कॉपी पेस्ट करू शकतो. त्यामुळे वारंवार आपल्याला आता इथे क्वांटिटी इंटू रेट असं टाईप करून फॉर्म्युला लावायची गरज नाही. हा जो वरती लावलेला फॉर्म्युला आहे हा आपण इथून कंट्रोल सी द्वारे कॉपी करून खालच्या सेल्सला सिलेक्ट करून कंट्रोल व्ही द्वारे पेस्ट करू शकतो आणि एका मिनिटात हे सगळे फॉर्म्युलेज खाली कॉपी पेस्ट झालेले आहेत. आपण पाहू शकता प्रत्येक सेलमध्ये त्या कॉलमच्या लेफ्ट साइडला असणारेच क्वांटिटी आणि रेट याचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. तर आता आपण बघू शकता या ठिकाणी D3 इंटू E3 असे आलेले आहे. त्याच्या खालच्या सेलमध्ये D4 इंटू E4 असे आलेले आहे. तर याला आपण ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स म्हणतो. याचा अर्थ असा की ज्या वेळेस फॉर्म्युला एका सेलमधनं खालच्या सेलमध्ये कॉपी पेस्ट होईल त्यावेळेस तो फॉर्म्युला फक्त वरच्या सेलमध्ये जे कंटेंट किंवा जो फॉर्म्युला आपण टाईप केला आहे तो तसाच्या तसा खालच्या सेलसाठी ऍप्लिकेबल होतो. अर्थात इथे D3 गुणिले E3 लिहिला आहे, परंतु हा फॉर्म्युला आपण F4 या 4 नंबरच्या कॉलमसाठी लावलेला आहे. त्याच्यामुळे इथे तो D4 इंटू E4 झालेला आहे. त्याच पद्धतीने इथे D5 इंटू E5 झालेला आहे आणि खाली तो तसाच कॉपी पेस्ट होत गेलेला आहे. याला म्हणतात रिलेटिव्ह सेल रेफरन्स. आता आपण ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स काय आहे हे पाहणार आहोत. आता इथे मी रॅन्डमली काही अमाऊंट्स एंटर करतो. आता या ठिकाणी आपल्याला इथे टॅक्सेबल अमाऊंट दिलेली आहे, अर्थात ज्या अमाऊंट वरती टॅक्स लागला पाहिजे त्या या अमाऊंट आपण कन्सिडर केल्या आहे. आणि या कॉलम मध्ये आपल्याला जीएसटीची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. आता या सर्व अमाऊंट्स वरती 5% जीएसटीचा रेट समजा आपण पकडला तर जीएसटीची अमाऊंट किती येईल बरं ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण बरोबरचं चिन्ह
हा सेल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इंटू मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन इथे मी वरती जीएसटीचा रेट टाकलेला आहे, तर त्याला आपण आता सिलेक्ट करून एंटर देऊया. तर आपण पाहू शकता की इथे आता 25 आलेला आहे. आता हाच फॉर्म्युला जर मी खाली कॉपी पेस्ट करत गेलो तर इथे आपण बघू शकता की इथे एरर आलेला आहे आणि हे खाली वेगळंच मल्टिप्लिकेशन झालेलं आहे, कारण की या ठिकाणी मी ऍब्सोल्यूट रेफरन्स साठी जे करावं लागतं ते केलेलंच नाहीये. या ठिकाणी हा रिलेटिव्ह रेफरन्स आहे जो मी आधी सांगितला त्याच पद्धतीने E16 ही सेल त्याने सिलेक्ट केलेली आहे आणि जसा मी तो फॉर्म्युला खाली कॉपी पेस्ट केला त्याने ह्या साईडची जी सेल आहे ती खाली खाली घेत गेलेला आहे. तर याला ऍब्सोल्यूट रेफरन्स देण्यासाठी, अर्थात हा जो जीएसटीचा रेट आहे 5%, हा मला फ्रीज करण्यासाठी आपल्याला ई आणि 16 म्हणजे रो आणि कॉलम या दोघांच्या मध्ये आपला कर्सर आणायचा आहे आणि F4 ही की प्रेस करायची आहे. आपण पाहू शकता F4 ही की प्रेस केल्यानंतर या ठिकाणी ई आणि 16 या दोघांनाही डॉलरचं चिन्ह आलेलं आहे. आता आपण एंटर देऊया आणि हाच फॉर्म्युला जर आपण सर्वीकडे कॉपी पेस्ट केला तर आपण पाहू शकता की ज्या सेलला, अर्थात वरती मी E16 या सेलला ऍब्सोल्यूट रेफरन्स F4 द्वारे दिला, ती सेल खालच्या फॉर्म्युलामध्ये तशीच्या तशी सिलेक्टेड राहिली आणि E18 ही जी सेल आहे ज्याला मी रिलेटिव्ह रेफरन्स तसाच ठेवला, ऍब्सोल्यूट केला नाही, F4 दाबली नाही, ती सेल खाली चेंज होऊन E19 झाली. परंतु ज्या सेलला मी F4 दाबून ऍब्सोल्यूट रेफरन्स दिला ती सेल तशीच्या तशीच राहिली. या ठिकाणी आपल्याला हे आपण समजू शकतो की ऍब्सोल्यूट रेफरन्स F4 द्वारे केल्याने ती सेल फ्रीज व्हायला मदत होते. तर हाच डिफरन्स आहे रिलेटिव्ह सेल रेफरन्स आणि ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स मध्ये. आता आपण एक्सेल मध्ये फॉन्ट चेंज कसा करायचा हे पाहणार आहोत. इथे मी आपल्या युट्यूब चॅनलचं नाव टाकतो आहे. फॉन्ट चेंज करण्यासाठी जी शॉर्टकट की आहे ती आहे Alt+H+F. आपण पाहू शकता इथे आता कॅलिब्रीच्या ठिकाणी ते सिलेक्ट झालेलं आहे आणि मी जर इथे मॅन्युअली टाइम्स रोमन हे जर टाईप केलं आणि एंटर दिला तर या ठिकाणी आपला फॉन्ट चेंज झालेला आहे. आपण माऊस द्वारे सुद्धा या ड्रॉपडाऊन बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला जो फॉन्ट हवा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आता यानंतर आपण पाहणार आहोत की सेलला फॉर्मॅटिंग कसं करायचं. सेलला फॉर्मॅटिंग करण्यासाठी कंट्रोल आणि 1 कंट्रोल दाबून ठेवायचा आणि 1 नंबरचं जे बटन आहे ते आपल्याला प्रेस करायचं आहे. फॉर्मॅट सेल्सचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी आपण पाहू शकता की बऱ्याचशा कॅटेगरीज दिलेल्या आहे. जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग, डेट, टाइम, पर्सेंटेज, फ्रॅक्शन, सायंटिफिक, टेक्स्ट, स्पेशल आणि कस्टम. तर आपल्याला ज्या प्रकारची फॉर्मॅटिंग हवी आहे त्या पद्धतीचा आपण फॉर्मॅट सेलचा वापर करून या ठिकाणी फॉर्मॅटिंग करू शकतो. याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आता मी या ठिकाणी समजा 0.10 टाईप केलं. आता मला ही जी संख्या आहे 0.1 ही मला पर्सेंटेज मध्ये हवी असेल तर आपण कंट्रोल आणि 1 प्रेस करणार, इथे पर्सेंटेजला सिलेक्ट करणार आणि ओके प्रेस करणार. तर आपण पाहू शकता या पद्धतीने इथे फॉर्मॅटिंग होऊन ही सेल पर्सेंटेज मध्ये आपल्याला दिसत आहे.
त्याच पद्धतीने आपण सेलची जी अलाइनमेंट आहे, अर्थात जो टेक्स्ट सेलमध्ये आहे तो कसा दिसला पाहिजे, त्याला जर आपल्याला ओरिएंटेशन द्यायचं असेल ते आपण इथून देऊ शकतो. आपण पाहू शकता आता मी इथे 45 डिग्रीचं ओरिएंटेशन दिलंय, तर जो टेक्स्ट आहे तो 45 डिग्री मध्ये आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर इथे फॉन्ट मधून आपण कलर चेंज करू शकतो. इथून आपण त्याला साईज वाढवू शकतो. स्ट्राइक थ्रू करायचं असेल तर स्ट्राइक थ्रू करू शकतो. सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट हे सुद्धा करू शकतो. स्ट्राइक थ्रू चा अर्थ असा आहे, आपण या ठिकाणी बघू शकता की तो जो टेक्स्ट आहे तो कट झालेला आपल्याला दिसतो. सुपरस्क्रिप्ट म्हणजे जसे फर्स्ट आपण ज्या वेळेस फर्स्ट असं टाकतो तेव्हा 1च्या पुढे जे एसटी असतं ते सुपरस्क्रिप्ट मध्ये कन्सिडर केलं जातं. आणि सबस्क्रिप्ट म्हणजे सेलच्या खालच्या बाजूला तो टेक्स्ट येऊन जातो. त्यानंतर इथून आपण बॉर्डर सुद्धा देऊ शकतो. बॉर्डर देण्यासाठी आपल्याला इथे मॅन्युअली क्लिक करावं लागेल, तेव्हा त्या सेलला आपण जिथे जिथे क्लिक करू त्या ठिकाणी संपूर्णतः बॉर्डर येऊन जाईल. इथून आपण कलर सुद्धा बॉर्डरचा सिलेक्ट करू शकतो आणि ओके बोललं तर आपण पाहू शकता की या ठिकाणी बॉर्डर आलेली आहे. आपण फॉन्ट मध्ये इथे सबस्क्रिप्ट काढून टाकूया आणि अलाइनमेंट मध्ये नॉर्मल करून ओके केलं तर आपल्याला ती बॉर्डर व्यवस्थित दिसेल. आपण पाहू शकता इथे बॉर्डर आलेली आहे. त्यानंतर आपण आता बघूया फिलचा ऑप्शन म्हणजे काय, तर आपण त्या सेलला इथून कलर देऊ शकतो. प्रोटेक्शनचा ऑप्शन मी आपल्याला वेगळ्या एका व्हिडिओमध्ये समजून सांगेल. आणि हे जे मी काही ऑप्शन सांगितले हे सर्व होम टॅब वरती इथे अवेलेबल आहे. हा जो ऑप्शन आहे हा फॉन्ट कलरचा आहे. आपण फॉन्टचा जो आतला कलर आहे तो चेंज करू शकतो. तर मी इथे समजा रेड केला तर फॉन्ट आपला रेड कलर मध्ये आला. हा जो फिल कलरचा ऑप्शन आहे हा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करण्यासाठी आहे. तशीच या ठिकाणी इथून आपण बॉर्डर सुद्धा चेंज करू शकतो. आता आपण व्रॅप टेक्स्ट, मर्ज अँड सेंटर हे ऑप्शन सुद्धा पाहूया. त्यासाठी या ठिकाणी मी माझं नाव टाईप करतो आणि या ठिकाणी मी आपल्या एक्सेल यूट्यूब चॅनलचं नाव टाईप करतो. आता आपण पाहू शकता की इथे माझं संपूर्ण नाव येत नाहीये. संपूर्ण नाव एकाच सेलमध्ये हव्या त्या विड्थ मध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण व्रॅप टेक्स्ट हा ऑप्शन यूज करू शकतो. याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपण पाहू शकता हे नाव एकाच सेलमध्ये आलेलं आहे. त्याच पद्धतीने जर मी ह्या सेलला सुद्धा व्रॅप टेक्स्ट केलं तर आपण पाहू शकता की हे नाव एकाच टेक्स्टमध्ये एकाच सेलमध्ये हा टेक्स्ट आलेला आहे. या पद्धतीने आपण व्रॅप टेक्स्टचा वापर करू शकतो. आता मर्ज अँड सेंटर आपण पाहूया. मर्ज अँड सेंटर हा जो ऑप्शन आहे ह्या दोन सेल्स मर्ज करून त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो एकत्रित करण्यासाठी आपल्याला यूज केला जातो. परंतु जो फर्स्ट सेल असतो त्याचाच डेटा हा संपूर्ण मर्ज अँड सेंटर मध्ये कन्सिडर केला जातो. आता आपण पाहू शकता मी मर्ज अँड सेंटर वर इथे क्लिक करतोय तर एफ आणि जी ही दोन्ही सेल या ठिकाणी मर्ज झालेली आहे. याला अनमर्ज करण्यासाठी पुन्हा आपल्याला याच ठिकाणी क्लिक करायचंय आणि दोन्ही सेल
वेगवेगळ्या झालेल्या आपल्याला दिसू शकतात. त्याच्यानंतर आता सेल अलाइनमेंट आपल्याला बघायची आहे. सेल अलाइनमेंट साठी इथे हे 6 ऑप्शन्स दिलेले आहेत, ते आता आपण पाहूया. त्यासाठी मी थोडीशी इथे लेंथ वाढवून घेतो आणि विड्थ पण वाढवून घेतो. हे आहे टॉप अलाइनमेंट, हे आहे मिडल अलाइनमेंट आणि हे आहे बॉटम अलाइनमेंट. त्याच पद्धतीने हे आहे राईट साइडचं अलाइनमेंट, हे आहे सेंटर अलाइनमेंट आणि लेफ्ट अलाइनमेंट. आपल्याला ज्या पद्धतीने टेक्स्टला फॉर्मॅटिंग करायचं आहे त्या हिशोबाने आपण इथे कॉम्बिनेशन्स मध्ये हे अलाइनमेंट्स यूज करू शकतो. तर कसा वाटला आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ मला नक्की सांगा. तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील किंवा तुम्हाला एका स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं YouTube चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.